नमस्कार मित्रांनो, सादर करतोय मराठी कथा. कथेचं नाव विळका. लेखक राजेंद्र भोसले. राजेंद्र भोसले सर यांच्या सुंदर लेखणीतून अवतरलेली एका सुशिक्षित बेकार मुलाची झालेली आयुष्याची परवड या कथेतून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यापीठाचा निकाल लागला होता. MA परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याने संभाला खूप आनंद झाला होता. अहोरात्र अभ्यास केल्याचे चित झाले होते असे त्याला वाटू लागले होते. संभाजी, पेढे पाहिजेत बर का. तू कॉलेजमध्ये प्रथम आलास याचा आम्हाला अभिमान वाटतो. प्राध्यापकांनीही त्यांना त्याची पाठ थोपटली होती. हो सर, देतो ना, असे म्हणून त्याने सरांच्या पायाला स्पर्श केला. सर म्हणाले, असू देत असू देत, चांगला यशस्वी हो. सरांनी आशीर्वाद दिला. पेढे देण्याचे मान्य करून त्याने गुणपत्रिका काळजीपूर्वक पिशवीत ठेवली. यापुढे करायचे काय हा एक प्रश्न त्याच्या समोर होताच. MA झाल्यावर BEd करावे की MPhil? BEd करावे तर BEd झालेल्या त्याच्या जोडीदारांची अवस्था फार वाईट होती. तो खाजगी शाळेत वर्षानुवर्षे फुकट शिकवत होता. आज ना उद्या कायम होईल या आशेवर तो जगत होता. पुढे MPhil किंवा PhD करण्याची त्याची इच्छा होती, पण परिस्थितीवर तोंड काढू देत नव्हती. वडील शेतकरी होते. 4-5 एकर जमीन. बहिणीचे लग्न झाल्यामुळे वडील आर्थिक अडचणीत असल्याने भरपूर सावकारी कर्ज झाले होते. सावकारी कर्जाने कुटुंब पोखरले होते. मुद्दलच काय, पण व्याज द्यायला देखील पैसे न राहिल्यामुळे त्यांची सामाजिक प्रतिष्ठा हळूहळू कमी झाली होती. अलीकडे सावकार लोक घरी येऊन त्याच्या वडिलांना काही बाई बोलू लागले होते. संभाला ते शब्द असह्य व्हायचे. तो विरोध करून पाहत होता. नेहमीचेच उत्तर यायचं, एवढा जहागीरदार आहेस तर आमचं पैसे टाक. आम्ही कशाला येतो तुझ्या बापाकडं? आमचं ते घेतलेलं पैसा आहे तर चिचूक नाही तर 6 महिने झालं याज नाही मुद्दल नाही. पुढच्या वेळेला आलं की पैसे पाहिजेत, नाहीतर आम्ही घरातील भांडी कुंडी नेणार, असा दम देखील दिला जायचा. अशा वेळी संभा हतबल व्हायचा. केव्हा एकदा नोकरी लागते आणि अशा सावकारांची तोंड बंद करतो असे त्याला वाटायचे. त्याला नेहमीच वाटायचं, संभाजी हे राजाचं नाव आपल्या आई वडिलांनी का ठेवलं? वाघाशी झुंज देणारा राजा संभाजी कुठं आणि मी कुठं? ते राजे आणि आपण कोण? 2 वेळ जेवणाची मारामार. साधे सावकाराचे देणे देखील फेडू शकत नाही. आत्मसन्मानाने जगता येत नाही. ठू या जिंदगीवर. तिघांचा कौटुंबिक खर्च, त्यात संभाचा शैक्षणिक खर्च. प्रपंचाचा जगन्नाथाचा रथ ओढण्यासाठी संभाचे आई वडील आपल्या शेतातील कामे सांभाळून दुसऱ्याच्या शेतात राबत होते. आज ना उद्या संभाला नोकरी लागल, आपलं कर्ज चुकत होईल या आशेवर ते दोघं जगत होती. संभाचे उच्च शिक्षण झाल्यामुळे त्याला शेतावर काम करणे कमीपणाचे वाटत होतं. त्याची तब्येतही अंग मेहनत करण्या इतकी सक्षम नव्हती. गाव तसं छोटं होतं. तालुका ठिकाणाहून 5-6 किलोमीटरवर गाव व तालुका हम रस्त्यावर असलेले गावातली मंडळी आपले व्यवसाय व नोकऱ्यासाठी गावाहून तालुक्याला ये जा करत होती. त्यामुळे गाव तालुक्याचाच भाग झालं होतं. संभाने तालुक्याच्या ठिकाणी एक खोके भाड्याने घेऊन स्टोव दुरुस्तीचा छोटासा व्यवसाय टाकला होता. थोडाफार पैसा मिळू लागला होता. हात खर्च तरी भागू लागला होता. महाविद्यालयीन शिक्षण घेत घेत त्याने टंकलेखन व संगणकाच्या परीक्षाही दिल्या होत्या. नोकरीसाठी तो अर्ज करायचा, परंतु जागा कमी आणि उमेदवाराची संख्या प्रचंड. जीवघेणी स्पर्धा, वशिलेबाजी, लाचखोरी यामुळे नोकरी मिळणे अशक्य झालं होतं. एके दिवशी तो आपल्या दुकानावर नेहमीप्रमाणे काम करत बसला होता. 1-2 गॅस शेगड्या दुरुस्तीसाठी आल्या होत्या. गावातला धर्मा दुकानात आला. धर्मा म्हणाला, संभा, आपला स्टोव दुरुस्त करायचा आहे. हाय गड्या. संभा म्हणाला, हे काय बोलणं झालं वि धर्मा? आणखी पहिलं तुझंच काम करून देतो. अरे आता म्या टर्कवर चाललोय.
अर्जंट बेंगलोरला जायचंय, आता कवा गावात जावं कवा यावं, असं कर, जेवायला जातोय त्या येळाला घरी जाऊन छान बघ काय झालंय ते, तुझी ताय हाय घरी, धर्मा म्हणाला होता. गावाला असल्याने धर्मा व संभाची तोंड ओळख होतीच, शिवाय गावात एकाच मोहल्ल्यात ते राहत होते. संभाजीचा रस्ता धर्माच्या घरासमोरूनच जात होता. अरे धर्मा, मला नाही घरी जायला जमायचं रे, खूप काम आहे ती बघ, आणखी 2 शेगड्या 2 स्टोव दुरुस्त करायचे राहिलेत बघ, संभाजीने नम्रपणे सांगितले. तेव्हा धर्मा म्हणतो, अरे बाबा नाही म्हणू नगस, मला बेंगलोरला तातडीनं जायचंय, परत याला 4 दिवस लागते, ती तुला हात जोडतो, तुझ्या ताईची उगत चूल फुकून आपदा न ग, काय 5-10 रुपये जास्त घे, पण तू जा. संभाजी म्हणाला, अरे धर्मा तू गावातला, तुझ्याकडून कशाला जास्त पैसे घेऊ रे, कामाची परिस्थिती अशी असल्याने म्हटलं बर का. परंतु धर्मा ऐकनाच, त्याने संभाजीची मनधरणी केली आणि संभा हो ना करत तयार झाला. ठीक आहे बाबा, एवढं हातातलं काम संपलं की 4-5 वाजता जातो, तू गावातला, तुला नाराज करून कसं चालायचं. धर्मा म्हणला, तसं नाही रे संभा, मालकानं अर्जंट हलवाय सांगितले गाडी, नाहीतर तुला कशाला तकलीफ देतोय रे. संभाने हातातला स्टोव दुरुस्त केला, गॅसच्या शेगड्या खोलल्या होत्या, सामान साफ केलं होतं, आवश्यक ते पार्ट बदलले होते आणि ठीकठाक झाल्याची खात्री करून बिलाच्या चिठ्ठ्या त्या नगाला अडकवल्या. घड्याळात पाहिलं 5 वाजले होते. धर्माच्या कामाची आठवण झाली. घराकडे जाता जाता त्याने धर्माच्या घरातला स्टोव दुरुस्त करायचा म्हणून आवश्यक ते सामान पिशवीत भरले. सायकलवर टांग मारून तो धर्माच्या घराकडे निघाला. धर्माच्या दारात आला, अंगणात सायकल लावली. गौतमचे घर म्हणजेच 10 बाय 10 ची पत्र्याची खोली, त्यातच 2 बाय 2 ची छोटीशी न्हाणी, तेथेच पलंग आणि उरलेल्या जागेत स्वयंपाक. दोघांचा संसार बरा चालला होता. लग्न होऊन 5 वर्षे झाली होती. मूलबाळ नव्हतेच. 2 व्यक्तींना ती जागा पुरेशी होती. सायंकाळी 5च्या वेळेस दरवाजा आतून बंद दिसल्यावर त्याला वाटले ताई विश्रांती घेत असतील, उगाच त्यांना त्रास नको म्हणून तो मागे वळला. अचानक धर्माचे शब्द त्याला आठवले, तुझ्या ताईची उगत चूल फुकून आपदा न गर बाबा. त्यामुळे तो परत वळला. 2 छोट्या पायऱ्या चढून त्याने दरवाजाची कडी वाजवली. आतून दरवाजा उघडा असल्याने ढकलला गेला आणि समोरचे दृश्य पाहून त्याला घेरीच आली. आपण चुकीच्या वेळी आल्याची जाणीव झाल्याने त्याने पुन्हा दरवाजा लावण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात एका जाडजूड काळ्या शार इसम संभाला जोरदार धक्का देऊन बाहेर पडला. स्वतःचा चेहरा एका हाताने झाकला होता. वायू वेगाने तो शेजारच्या बोळात शिरला आणि पाठ मोरा असल्याने संभा त्याला ओळखू शकला नाही. जोरात धक्का लागल्याने संभा 4-5 फूट दूर फेकला गेला होता. उभ्या सायकलवर आपटल्याने सायकल ही पडली होती. या झटापटीमुळे रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांची हा काय प्रकार आहे ते समजेना आणि जो तो जगाचे जागी थांबून टाकचे जागी थांबून प्रकार पाहू लागला होता. पाहता पाहता गर्दी जमली होती. धर्माची बायको पदर सावरत बाहेर आली. समोर गर्दी जमलेली पाहताच ती घाबरली. वाचवा वाचवा असा तिने टाहो फोडला. संभाला काही कळेनासे झाले होते. कसा बसा सावरत उठला. हातातल्या पिशवीतील साहित्य इस्तवस्त विखुरले होते. उठून एक हत्यार गोळा केले आणि शर्ट झटकला. सायकल उचलली. तेवढ्यात काय झालं वहिनी, काय झालं? गर्दीतील एकाने पुढे येऊन विचारले. असं विचारताच तिचा आवाज वाढला. ती ओक्साबोक्शी रडू लागली. काहीतरी विपरीत घडले हे लोकांना लक्षात आले. बघ्यांची गर्दी वाढली होती. आसपासच्या घरातील लोकही बाहेर आले होते. काय झालं ताई, खरं खरं सांगा, मी तुमच्या भावाने आहे.
गर्दीतून एक जण वाट काढत पुढे आला होता. ती रडत रडत म्हणाली, बघा ना हो, ह्यो मुर्दा. संभाजीकडे अंगुली निर्देश करत ती पुन्हा रडू लागली. काय झालं सांगा. तर सांगाच इसम खोदून खोदून विचारू लागला होता. ह्यो माझ्या असं म्हणताच ती त्या इसमाच्या छातीवर डोकं ठेवून ओक्सा बोक्षी रडू लागली होती. म्हणजे हा संभ्या अतिप्रसंग, एक व्यक्ती असं म्हणाली. तिने होकारार्थी मान हलवले आणि किंकाळायला सुरुवात केली. संभाला काय चाललंय हे काहीच कळेना. तेवढ्यात त्या इस्माने संभाच्या श्रीमुखात भडकवली. जमावाने संभाला बडवण्यास सुरुवात केली होती. हळूहळू जमाव प्रक्षुब्ध झाला होता आणि जो तो जमेल तशी त्याची धुलाई करू लागला होता. उपस्थित महिलांनीही चपलांचा त्याला चोप दिला होता. अहो माझा ऐका तरी. संभा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्याचे म्हणणे ऐकण्याची मनस्थिती कोणाचीच नव्हती. लाथा बुक्क्या आणि चपलांचा मार चालू होता. त्याच्या तोंडून आता रक्त येऊ लागले होतं. अहो ऐका तरी, मिष्टो दुरुस्त करायला. संभा खुलासा करण्याचा दुबळा प्रयत्न करत होता. त्याचा आवाज गर्दीत विरत होता. थांबा, आता मारायचं थांबवा. मरेल तो, याला पोलिसांच्याच हवाली करा. कायदेशीर कारवाई करू. एक शिकला सवरलेला तरुण पुढे आला. होय होय, बरोबर आहे. नवरा परगावी गेला की तो दुरुस्तीच्या निमित्तानं घरात घुसला आणि एकट्या बाहेर हात टाकला. आता टाका ह्याला. पुन्हा कुणा बाईकडे बघायची हिंमत देखील होऊ नये याची. एक जण म्हणाला होता. अहो नाही हो मी. अहो नाही हो. संभाजी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत होता. दोघांनी त्याचे 2 हात धरले होते. एकाने मानगुट धरलं होतं. तोंडाचा झालेला रक्तस्राव आपल्या बाहीने पुसण्याचा तो प्रयत्न करत होता. अरे गप, आम्हाला येत काढतोस काय. एकटी बाय बघून घरात घुसतो ती घुसतो आणि वर हा शिरजोरीपणा. चाल गोमान, बकवास केलास तर 32शीच पाडीन. असं म्हणून तो जमाव संभाला घेऊन पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाला. हे बघा साहेब, आम्ही गरीब लोक. या बायचा नवरा टर्कवर हाय आणि जो आजच सकाळला बेंगलोरला गेलाय आणि ह्यो तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत होता. आमची केस घ्या लिहून, असं एक जण म्हणाला. इन्स्पेक्टरने एकदा संभाकडे पाहिले, एकदा हुंदके देणाऱ्या मंजुळाकडे पाहिले. तिचे केस विस्कटले होते. साडी आणि ब्लाउज फाटला होता. इन्स्पेक्टर घडलेला प्रकार त्याच्या लक्षात आला होता. अरे हरामखोरा, तुझी ही हिंमत, असं म्हणून त्यांनी संभाला उडून लाथ मारली. संभा आणखीच इवळू लागला. जमाव मात्र शांत होता. जमावाकडे करड्या नजरेने पाहत पुढे ते म्हणाले, एकाने पुढे या, बाकीचे सर्व बाहेर जा, इथे गर्दी करू नका. त्यांनी मंजुळा व जमावाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एकाला थांबण्यास परवानगी दिली. एक एक करत सर्वजण बाहेर गेले. इन्स्पेक्टरांनी चौकशीस प्रारंभ केला. बाई बोला, काय आहे हा प्रकार. इन्स्पेक्टर म्हणलं. मंजुळा पुन्हा रडू लागली. तिचे विस्कटलेले केस व फाटलेले कपडे पाहून त्यांनी तिला बाजूला खुर्चीवर बसण्यास सांगितले. मंजुळा खाली मान घालून खुर्चीवर बसली होती. त्यांनी संभाजीची ही चौकशीला सुरुवात केली. चांगल्या घरातला दिसतोस, शिकला सवरलेला दिसतोस, अशी कामे केव्हापासून करतोस बाळा. इन्स्पेक्टर म्हणाले. संभाजी म्हणाला, खरं सांगतो साहेब, मी काही वाईट कृत्य केलेलं नाही. मी निर्दोष आहे. आईची शपथ घेऊन सांगतो, मी स्टो दुरुस्तीसाठी यांच्या घरी आलो होतो. शपथ कशाला घेतोस. लोक गीतेवर शपथ घेऊन खोटं बोलतात. तो दुरुस्तीसाठी घरी जाण्याची काय गरज होती रे. त्या बाईचे मालक सकाळी माझ्या दुकाने आले होते. त्यांनी बेंगलोरला तातडीने जायचं होतं. घरी येऊन स्टो दुरुस्त करण्याची त्यांची विनंती त्यांनीच केली होती, म्हणून मी घरी आलो होतो. इन्स्पेक्टर म्हणाले. बर मग पुढे सविस्तर सांग. दरवाजा बंद होता म्हणून मी कडी वाजवली साहेब. बर पुढे काय झालं मग. मी कडी वाजवताना दरवाजा उघडला गेला की एक माणूस बाहेर पळाला साहेब. तू त्या माणसाला ओळखतोस. नाही साहेब, त्याने हाताने चेहरा झाकलेला होता.
धप धप पावलं वाजवत तो शेजारच्या बोळात वेगाने पळत गेला. मंजुळा म्हणाली, साहेब खोट आहे साहेब, आपला आरोपला पोयला हे खोट बोलतोय असं म्हणून मंजुळा रडू लागली. ताई, तुम्ही काही काळजी करू नका. हा दोषी असेल तर कायद्याने कारवाई केलीच जाईल. तुम्ही शांत राहा. तुमची जबानी आमच्या महिला पोलीस घेतीलच. त्यावेळी काय सांगायचे ते सांगा. इन्स्पेक्टरने आणखी 2-4 चापटा संभाला मारल्या. न्यायालयाला आत घाला असे फरमान सोडले. 2 पोलीस शिपाई पुढे सरसावले. त्यांनी संभाला ढकलत आत घातले. खरी वस्तुस्थिती चौकशी अंती स्पष्ट झाली होती. मंजुळाची देखील जबानी महिला पोलिसांमार्फत घेण्यात आली होती. मुलगा निर्दोष असल्याचे इन्स्पेक्टरच्या लक्षात आले होते आणि मंजुळाचा चलाकपणा देखील त्यांच्या नजरेतून सुटला नव्हता. हे बघ संभा, तुझं सगळं खरं आहे, पण त्या बाईने फिर्याद नोंदवलीच आहे. त्या दिशेने तपास करणे गरजेचे आहे. आता काही उपयोग होणारच नाही. अहो साहेब, पण मी निर्दोष आहे. ते खरे असले तरी निर्दोषपणा सिद्ध करण्यासाठी कोर्टात जावं लागणार आहे ना. अहो साहेब, मला वाचवा, काहीतरी करा. माझ्या आई बाबांना मी एकुलता एक मुलगा आहे. माझ्या पश्चात त्यांचं कसं होईल. संभाला रडू कोसळले होतं. त्याला परत बोलवल्यावर येण्याच्या अटीवर सोडण्यात आलं. आमचा नाविलाज आहे. आम्ही केस अंतिम केलेली नाहीये. मिटवण्याचा प्रयत्न करतो असं इन्स्पेक्टर म्हणाले. 2 दिवसांनी संभाला बोलवलं गेलं. इन्स्पेक्टर नव्हतेच. एक हवालदार होता, एक पोलीस उपस्थित होता, तिथे एक त्रयस्थ माणूसही उपस्थित होता. त्याने हळूच संभाच्या कानात सांगितलं, तुला यातून सही सलामत सुटायचं असलं तर 2 लाख रुपये तयार ठेव, असं तो माणूस म्हणाला. संभाजी त्याच्याकडे पाहतच राहिला. अहो, मी कुठून आणणार पैसे? मी सुशिक्षित बेकार गरीब माणूस आहे. मग आत चढत बस. त्या बाईने केस केल्यावर 7 वर्ष तर जातील बघ. त्याला जमीन देखील नाही आहे. तुला उद्या सकाळी 10 पर्यंत मुदत. आम्ही काही करून त्या बाईला केस मागे घेण्याचा भाग पाडू. आत जायचं की बाहेर राहायचं तूच ठरव. तू सुशिक्षित बेकार, तुझं नुकसान व्हायला नको म्हणून आम्ही धडपडतोय. तुझं वाटळू होऊ नये म्हणून हात तोडगा काढलाय साहेबानं, असं हवालदार म्हणाले. अहो, पण मी कुठून आणून 2 लाख रुपये? आता हाल. उद्या जर पैसे नाही आलं तर संध्याकाळी अटक करायला येतो बघ, हवालदार म्हणाला होता. अहो, पण संभा म्हणत होता, अहो साहेब, जरा माझा ऐका. हवालदार आणि पोलीस पुढील गप्पात गुंग झाले होते. त्यांनी संभाच्या बोलण्याची थोडी देखील दखल घेतलेली नाहीये. संभा काही वेळ बसून राहिला, विचार करू लागला. प्रकरण न्याय प्रविष्ट होण्याआधी माघार घेण्याची संधी त्याच्या पुढे उभी होती. ही थोडी यशस्वी झाल्यास त्याचा भविष्याला त्रास त्याचा वाचणार होता. तणाव घेऊन संभाजी घरी आला. आई बाबा घाबरून गेले होते. आता या प्रकारात संभाजी होणार कसे या चिंतेने ते होते. कारण त्यांनी उभ्या आयुष्यात पोलीस स्टेशनची पायरी कधी चढलेली नव्हती. संभाच्या तोंडून 2 लाखाचा आकडा ऐकल्यावर बाबांनी छातीवरच हात लावला. अरे पोरा, 2 लाख म्हणजे काय चेष्टा आहे काय? आधीच आपण देण्यानं वाकलो या. तुला माहितच हाय, रोज एक सावकार येऊन दम देतो या बघ. अहो, पर काय तर करायलाच पाहिजे ना. ह्याच्यावर केस झाल्यावर आपण कुणाच्या आधारावर जगायचं, असं म्हणून संभाची आई ढसा रडू लागली. काय बी करा, माझं डाग एका घरातलं किडूक मिडूक इकू, पर संभाला सोडवूयाच, असं आई म्हणत होती. अगं येडी का काय शानी, तुझ्या अंगावर आता मंगळसूत्राशिवाय राहिलंय काय? आणि या 4 भांड्या कुंड्याचं 1000 खांड बी येणार नाहीत. रक्कम मोठी आहे बाय, 2 लाख. बाबांनी तोंडाचा चंबू केला आणि दोन्ही हातांनी कानाच्या पाळ्या पकडल्या. अहो, असा धीर सोडून कसं चालायचं? काय तर मार्ग काढलाच पाहिजे ना. आपली जमीन इकू, आबरूपासून काय मोठं आहे बी. आज ना उद्या नोकरी मिळेल की. संभाला लय गुणाचा आहे व माझं लेकरू. आई डोळ्याला पदर लावून अश्रू ढाळू लागली होती. अगं, आज ना उद्या करत म्हातारा झाल्यावर कवा लागायची त्याला नोकरी? आपलं तर डोळं मिठायची वेळ आली बघ.
बाबा सुस्कारा सोडत म्हणाले होते, अहो नोकरी लागत नाही यात त्याचा काय दोष आहे हो? सारखा अर्ज करतय नव लिकरू नोकरी पाय, आणि काय तर उठाठीव करून दुकान टाकलं या. लय नाही थोडं तर कमवतोय नव. ही येळ हाय तंटा करायची आहे काय? एकुलत एक लिकरू अडकलंय आणि तुम्हासनी जमिनीचं पडलंय बी. तुम्ही बाप हाव का वैरी? आई काकुळतला येऊन म्हणाली होती, अग येडे कोण घेणार ऐनवेळी ही जमीन? कंच्या तर सावकाराला विचारा, मी त्याच्या हातापाया पडते. दोघही एका सावकाराकडे गेले. त्याने जमिनीची कागदपत्रे लिहून घेतली आणि 1 लाख रुपये देण्याचे त्याने मान्य केले. आणखी 1 लाख रुपये कमी होते. संभाजीला रात्रभर झोप आलीच नाही. झालेला प्रकार अन्यायकारक वाटत होता. कुठलाही अपराध नसतानाही शिक्षा तो धर्मा येण्याची वाट पाहत होता. धर्म हा एकमेव आधार त्याला वाटत होता. धर्मा तरी सत्याची बाजू घेईल असे त्याला वाटत होते. शेवटचा प्रयत्न म्हणून तो आपल्या आई बाबांना घेऊन धर्माला भेटायला गेला, परंतु त्यानेही आपल्या पत्नीचीच बाजू घेतली. आपल्या पत्नीच्या चारित्र्याबद्दल बोलणाऱ्या संभाचा त्याने अपमानच केला. संभाला धर्माच्या बायकोबद्दल अत्यंत चीड निर्माण झाली होती. तिची अनैतिकता उघडकीस आल्यावर तिने संभाचा बळी घेतला होता. असे केले नसते तर ती संपली असती. काही असो, संभाजीची वेळ वाईटच होती. कायदा रूपी दोरखंडाचा विळका हळूहळू त्याच्या भोवती आवळला जात होता. तो निर्दोष असल्याचे त्याच्या आई बाबांना सूर्यप्रकाशा इतके स्पष्ट दिसत होते. न्यायदेवतेने मात्र डोळ्यावर पट्टी बांधली होती. मंजुळाच्या बाजूने कायदे भक्कम होते, त्यात सत्य गुदमरत होतं. अखेर पोलिसांच्या त्रयस्थचा मंजुळा आणि गौतम यांना केस मागे घेण्यासाठी सौदा झाला. सौदा कसा बसा 2 लाखावर 1.5 लाखावर आला. 1 लाख रोख देण्यात आले. उरलेले 50,000 8 दिवसाचे आत देण्याचे ठरले. तिघेही घराकडे परतले. एक मोठ्या संकटातून सुटका झाल्याचा आनंद जरूर होता, पण फार मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याचे शैल्य तिघांच्याही चेहऱ्यावर होते. 8 दिवसाच्या आत 50,000 जमा करणे त्यांच्यासाठी साधी बाब नव्हती. रात्रीचे जेवण तिघांनी एकत्रपणे घेतले. कोणीही कोणाशी एक शब्द बोलले नाही. जेवण आटोपल्यानंतर संभा आपल्या अंथरुणावर आडवा झाला. त्याच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. एक तर नोकरी नाही, काळजाच्या तुकड्यासारखी जमीन घाणवट पडली होती. अंगावर बहिणीच्या लग्नाचे कर्ज होते. आता धर्माला 50,000 द्यायचे कुठून? संभाजीला निराशेच्या इंगळ्या ढसू लागल्या होत्या. सर्व समस्यांचा विळखा त्याच्या भोवती आवळला जात होता. त्यात त्याला स्वतःचे भवितव्य अंधकारमय वाटत होतं. बेकारी, अनैतिकता, दारिद्र्य, लाचखोरी आणि लोप पावलेली मानवी जीवन मूल्यांचा तो बळी ठरला होता. कुठलाही दोष नसताना ही व्यवस्था त्याला छळत होती. आई वडील झोपी गेले. संभाला मात्र झोप येतच नव्हती. त्याने आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे काढली. त्यात नुकतेच मिळालेले MA चे मार्कलिस्टही होते. शैक्षणिक गुणपत्रिका, खेळाची प्रमाणपत्र, अतिरिक्त कोर्स प्रमाणपत्रांचे रागाच्या भरात त्याने तुकडे तुकडे केले. सर्व तुकडे एकत्र करून त्याने त्यास आग लावली. आग भडकली. सर्व कागदपत्रांना जाळून ती हळूहळू शमली. सर्व राख त्याने एका बाजूला लोटली. 2 दिवसांनी सर्व वर्तमानपत्रात बातमी आली. बेकारीला कंटाळून तरुणाची आत्महत्या. बेकारीला कंटाळून तरुणाची आत्महत्या. धन्यवाद.